जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल हैरा आणि आता सकाळची वाजत आहेत 5. आज मला 50 पुरणपोळीची ऑर्डर आलेली आहे. तर त्या 50 पुरणपोळीची ऑर्डर मला कंप्लीट करायची आहे आणि आता त्या पण एकदम सकाळमध्ये, म्हणजे मला 7 वाजता द्यायच्या पण आहेत आणि मला स्वतःला 7 वाजता स्कूलमध्ये जायचं पण आहे. तुम्ही बघू शकतात की रात्रीच मी काय केलेलं, पुरण जे आहे कमीत कमी 1 किलो पुरण मी तयार करून घेतलेलं. चण्याची डाळ घेतलेली होती, त्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि गूळ टाकून परत 1-2 शिट्टी काढून घेतली आहे आणि चाळणीने छान असं बारीक चाळून घेतलेलं आहे. तर हे माझं पुरण रात्री तयार करून घेतलेलं. मी पीठही मळून ठेवलेलं आहे आताच 10-15 मिनटापासून. तर पीठही माझं तयार आहे आणि मला आमटी बनवायची. त्या आमटीचा मसाला मी आधीच तयार ठेवलेला. काल मी आमटीचा मसाला तयार करून घेतलेला. तर आमटीचा मसालाही माझा तयार आहे. तर आता मी 50 पुरणपोळीची ऑर्डर तयार करणार आहे. हे बघा, असे गोळे मी जे आहेत ना, पुरणाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. असे गोळे तयार केल्याने काय होतात की जेणेकरून आपले जे पुरणपोळ्या आहेत ना, लवकर पटाकन, म्हणजे जास्त वेळ आपला वाया जात नाही आणि लवकर पुरणपोळ्या होतात. तर आता मी या पुरणपोळ्या बनवत आहे. बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच की कशा छान बनलेल्या आहेत त्या. इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे, चितळेचं. पुरणाला वरून लावायला इतकं सुंदर लागतं, खायला पण खूप छान खमंग असा सुगंध येतो त्याचा. चल पोरी माळावर खेळ खेळूया खुल्लम. हे तुम्ही बघू शकतात माझ्या ज्या ऑर्डर ज्या, हे बघा, आज मला सकाळमध्ये 50 पुरणपोळीची ऑर्डर होती आणि ती 50 पुरणपोळीची ऑर्डर मी कंप्लीट केलेली आहे. हे बघा, सकाळमध्ये 5 वाजेची लागली होती. त्या आता मला वाटतं 5:45 झालेले आहेत. तर मी हे 45 मिनटात 50 पुरणपोळीची ऑर्डर तयार केलेली आहे. जर तुम्हाला कोणालाही पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही माझा दिलेल्या नंबरवरती मला कॉल करून पुरणपोळीची ऑर्डर देऊ शकतात. आणि त्यासोबत मी आमटीही केलेली आहे. ही बघा, आमटी ही पूर्णपणे रेडी आहे. आमटीही झालेली आहे. जर तुम्हा कोणाला पूर्ण पुरणपोळीचं जेवण पण हवं असेल तर ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे. पुरणपोळीचं पूर्ण जेवण म्हणजे खीर, भात, आमटी आणि पुरणपोळी हे तुम्हाला मिळणार आहे. तर जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल करा आणि तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकतात. आणि या पुरणपोळीची तुम्ही छान असा स्वाद घेऊ शकतात. हे बघा, किती लुसलुशीत अशा झालेल्या आहेत पुरणपोळ्या माझ्या. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. आणि मला हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.